पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली शहरातील रामलीला मैदानावरील झोके व मनोरंजनाची साधनं मुदत संपूनही सुरू ठेवल्याप्रकरणी व मैदानावर अनधिकृतरित्या कब्जा केल्याप्रकरणी तसेच अवैधरित्या वीज वापर केल्याप्रकरणी झुल्याचा कंत्राटदार शेख आझम शेख मुनाफ याच्या विरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाच्या दरम्यान मनोरंजनाचा खेळ व जुन्याबाबत 1 कोटी रुपयांची बोली बोलून इतर स्पर्धकांना स्पर्धेतून बाद केल्यानंतर मनमानी पद्धतीने झोके व मनोरंजनाचा खेळ सुरू ठेवून निविदेप्रमाणे 60 रुपये दर न आकारता जास्तीची रक्कम वेळोवेळी आकारल्याबाबत नागरिकांमध्ये तक्रार प्राप्त झाल्यानंतर हे झोके व मनोरंजनाचे खेळ सील करण्याची प्रक्रिया महसूल विभागाने केली होती। परंतु त्यानंतर ही मुदत संपून ही संपूर्ण रामलीला मैदानावरील मनोरंजनाचा खेळ व झुले सुरू ठेवल्याने झुल्याचा कंत्राटदार शेख आझम शेख मुनाफ याच्या विरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या संदर्भात हिंगोली मंडळ अधिकारी सय्यद अयूब सय्यद रसूल वय वर्ष 57 यांनी महाराष्ट्र शासनातर्फे फिर्यादी होऊन फिर्याद दिली की मागील 2 वर्षापासून मी हिंगोली शहर इथं मंडळ अधिकारी म्हणून नेमणुकीस आहे। यावर्षी सार्वजनिक दसरा महोत्सव 2025 निमित्त विविध मनोरंजनचे साधनं जसे झोका, पाळणे इत्यादी मनोरंजनाची साधनं उभारण्यासाठी शेख आझम शेख मुनाफ बेलदार राहणार शाहीनगर हिंगोली यांना निविदा मंजूर करण्यात आली होती। निविदाचे करारनाम्यानुसार दिनांक 22/9/2025 ते 5/10/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती। निविदेच्या अटीप्रमाणे ठरलेली पूर्ण रक्कम समितीकडे जमा करण्याची मुदत संपूनही संबंधित व्यक्तीने ती संपूर्ण रक्कम मुदतीत जमा केलेली नाही। तसेच निविदेप्रमाणे दिलेल्या कालावधीत काम करण्याऐवजी संबंधितानं कामाची मुदत संपल्यानंतर ही रामलीला मैदान इथं अवैध पद्धतीने झोके मनोरंजनाची साधनं ठेवून कब्जा केला असून हा कब्जा बेकायदेशीर व अनधिकृत स्वरूपाचा आहे। सदर ठिकाणी विद्युत पुरवठा देणाऱ्या महावितरण विभाग हिंगोली यांनी लाईट कट केली असतानाही संबंधित व्यक्ती नामे शेख आझम शेख मुनाफ बेलदार यांनी अनधिकृतपणे मनोरंजनाची साधनं सुरू ठेवलेली आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र मुदत संपल्यानंतरही अवैध प्रकारे नागरिकांची लूट करून वसुली करण्यात आलेली रक्कम ही सार्वजनिक दसरा महोत्सव समिती कशा प्रकारे संबंधित कंत्राटदारांकडून वसूल करणार आहे याचं मात्र काही कळू शकलेलं नाही। 5 ऑक्टोबर 2025 रोजीच या प्रदर्शनाची मुदत संपली होती। त्यानंतर जवळपास 7 ते 8 दिवस या प्रदर्शनाच्या माध्यमातून मनोरंजनाचा खेळ व झोके यातून अवैध वसुली संबंधितांकडून सुरू होती। मात्र या वसुलीचा सार्वजनिक दसरा महोत्सव समितीला कोणताही फायदा संबंधित कंत्राटदारांना करून दिला नाही। आता सार्वजनिक दसरा महोत्सव समिती प्रशासन याबाबतीत काय कारवाई करणार, संबंधित मनोरंजनाचा खेळ व झोके जप्त करणार की त्यांना तसंच सोडून देणार हे पाहावं लागेल।